नमस्कार. आज मी इथे वालीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. जून झालेले दाणे काढून घेते अशा प्रकारे, आणि काही कोवळ्या शेंगा हाताने तोडून घेतलेल्या आहेत. पाण्यात घालून धुवून घेते. इथे मोठं वांगं घेतलेलं आहे. वांग्याचा देठ काढून टाकते. आणि सर्वात अगोदर वांग्याची कापं कापून घेते. अशा प्रकारे वांग्याची कापं कापून घेतलेली आहेत. ती मोठी आहेत. त्याचे 2 तुकडे करून घेते एका वांग्याच्या कापाचे, आणि पाण्यात घालून मीठ घालते आणि बाजूला ठेवते. इथे एक छोटा तुकडा घेतलेला आहे वांग्याचा, त्याचे मोठे तुकडे करून घेते आणि वालीच्या शेंगांमध्ये आणि चवळीमध्ये पाण्यात भिजत घालून ठेवते. इथे उरलेल्या वांग्याचे मोठे तुकडे करून घेते अशा प्रकारे. इथे पॅनवर मोठे तुकडे झाकण लावून शिजून घेते. 2-3 वेळा परतून घेते. हे वांग नरम होईपर्यंत शिजून घेते. वांग शिजलेलं आहे. आता मी काढून घेते आणि थंड झाल्यावर वांग्याचं साल काढून आतला गर काढून घेते. अशा प्रकारे वांग्याचा गर काढून झालेला आहे, तो मॅश करून घेते. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, ओलं खोबरं, चिंचेची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. मिक्स करून झालेलं आहे. वांग्याचं भरीत तयार आहे. इथे एका भांड्यामध्ये आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. वांग्याच्या कापांना आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर लावून घेते. अशा प्रकारे मसाला लावून 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे बारीक. मसाला लावून ठेवलेला वांग्याच्या कापांना रवा लावून घेते. कापांना रवा लावून झालेला आहे. इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला. त्यात वांग्याची कापं शॅलो फ्राय करून घेते. झाकण लावून वांग्याची कापं शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. वरून तेल घालते थोडंसं आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. वांगी शिजलेली आहेत. आता झाकण न लावता दोन्ही बाजूने फ्राय करून घेते. वांग्याची कापं तयार आहेत. इथे मसूरची डाळ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यात हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 3 मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या. कुकरमधनं शिजून घेते डाळ. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2 सुक्या मिरच्या परतून घेते. त्यानंतर राई आणि जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर थोडंसं हिंग घालते आणि फोडणी मिक्स करून घेते. त्यानंतर शिजून ठेवलेली मसूरची डाळ घालते. डाळ मिक्स करून घेते आणि रवीने घोटून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते
आणि ते 3 बारीक कैऱ्या मीठ लावून बाजूला ठेवलेल्या त्या धुवून डाळीत घालते आणि कैरी शिजेपर्यंत डाळीला उकळी काढून घेते. कैरी शिजलेली आहे. कैरी घालून आंबट डाळ तयार आहे. इथे छोटा कुकर घेतलेला आहे. त्यात 3-4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण लालसर झाल्यावर त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून झाल्यावर एक टोमॅटो घालते बारीक कापून ठेवलेला. टोमॅटो परतून झाल्यावर वालीच्या शेंगा आणि त्यातले चवळी घालते. एक बारीक कापून ठेवलेला बटाटा घालते. सगळं मिक्स करून घेते. वरून थोडंसं हिंग घालते. लाल मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि 2 मिनटं परतून घेते. भाजी परतून झाल्यावर त्यात ओलं खोबरं घालते. आता 2 चमचे पाणी घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून कुकरला 2 शिट्या काढून घेते. 2 शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेले आहे. आता झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. भाजी शिजलेली आहे. बटाटा पण शिजलेला आहे. वालीच्या शेंगांची वांगे आणि बटाटा घालून सुकी भाजी तयार आहे. इथे करवंद घेतलेले आहेत. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यातली थोडी करवंद काढून घेते. त्यात अर्धा वाटी ओलं खोबरं, 2 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्सरमधनं वाटून घेते. थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं खोबरं वाटून घेतलेलं आहे. करवंद घालून चटणी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.